नमस्कार, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हा सर्वांसाठी एक खूप खास आणि खूप इझी आणि खूप युनिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे चना कोलीवाडा। भिजवलेल्या काबुली चण्यांपासून चना कोलीवाडा तयार केला जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु मी आज तुम्हा सर्वांसाठी इन्स्टंट असे चना कोलीवाडा घेऊन आलेली आहे। तर त्यासाठी मी इथे उकडून घेतलेले हिरवे चणे यूज केलेले आहे, म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये येत असलेले हिरवे हरभरे मी इथे उकडून घेतलेले आहेत आणि ते 1 कपाच्या प्रमाणात आहेत। उकडलेले हरभरे ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी 1/3 कप कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचे पीठ, 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा सफेद तीळ, त्याचप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा ओवा। हा ओवा मी हातावर मस्त चोळून घेतलेला आहे। ओवा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे व शेवटी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकणार आहे। चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा सोडा टाकणार आहे व हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहे। पाणी ऍड करताना इथे थोडे थोडे गरजेनुसार पाणी ऍड करा, नाहीतर आपले बॅटर खूप पातळ होईल व चण्याला चांगली व्यवस्थित कोटिंग येणार नाही। आजपर्यंत आपण सर्वांनी भरपूर वेळा चना कोलीवाडा खाल्लेला आहे, परंतु तो काबुली चण्यापासून तयार झालेला माझा हा युनिक असा चना कोलीवाडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझी खात्री आहे की तुम्हाला हा चना कोलीवाडाचा प्रकार नक्कीच आवडेल। तुम्ही बघू शकता इथे सर्व हरभरे व्यवस्थितपणे कोट करून सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत। तर आता हे हरभरे आपण व्यवस्थितपणे चांगल्या गरम तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। चणे फ्राय करण्यासाठी एका कढईत मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेले होते। तर आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक एक करून सर्व चणे व्यवस्थितपणे क्रिस्पी होईपर्यंत मीडियम गॅसवर फ्राय करून घेणार आहे। कोणताही पदार्थ आपण तळण्यासाठी जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा सुरुवातीला त्याला खूप बबल्स येतात आणि जसा जसा तो पदार्थ शिजला जातो त्याचे बबल्स कमी होतात। तुम्ही बघू शकता इथेही सुरुवातीला खूप बबल्स आलेले, परंतु जेव्हा चणे आपले व्यवस्थितपणे क्रिस्पी झाले तेव्हा ते बबल्स कमी झाले। इथे तुम्ही बघू शकता चणे फ्राय करून झालेले आहेत, त्यावर कोटिंगही खूप छान आलेली आहे व त्याचा रंग आणि ते दिसायलाही खूप छान दिसत आहेत। इथे मी ज्या तिळाचा यूज केलेला ते सुद्धा खूप छान दिसत आहे त्यावर। आता 2-3 बॅच मध्ये मी सर्व चणे व्यवस्थितपणे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहेत मीडियम गॅसवर। घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ, त्याचप्रमाणे जास्त मेहनत न घेता खूप इन्स्टंट तयार होणारा, त्याचप्रमाणे रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर हा एक माझ्याकडे खूप चांगला ऑप्शन आहे। चना कोलीवाडा तयार करण्यासाठी इथे मी स्पायसीनेससाठी थोडासा चिली फ्लेक्स ऍड केलेले आहे। तुम्ही इथे त्यामध्ये फ्लेवर ऍड करण्यासाठी ऑर्गॅनोचा यूज करू शकता किंवा पिझ्झा सीझनिंगचा सुद्धा यूज करू शकता। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून त्यामध्ये मसाले सुद्धा ऍड करू शकता। सर्व हरभरे व्यवस्थितपणे फ्राय करून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी मक्याचे पोहे सुद्धा फ्राय करून घेणार आहे। मक्याचे पोहे सुद्धा क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊयात। कॉर्न व्यवस्थितपणे फ्राय करून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी भरपूर साऱ्या ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि मस्त हिरवागार असा कढीपत्ता सुद्धा फ्राय करून घेणार आहे। लसूण चांगला क्रिस्पी फ्राय झाल्यानंतर आपण तो फ्राय करून घेतलेल्या चण्यामध्ये ऍड करणार आहोत व सर्वात शेवटी आपण त्यामध्ये फ्लेवर देण्यासाठी शेवटी पेरी पेरी मसाला आणि त्याचप्रमाणे चाट मसाला स्प्रिंकल करून घेणार आहोत। चला तर मग चणे फ्राय होत आहेत तोपर्यंत ज्यांनी अजून रेश्माज किचनला सबस्क्राईब केले नाही त्यांनी लवकरात लवकर रेश्माज किचनला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचप्रमाणे माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे हिरव्या हरभऱ्यापासून तयार झालेली आपली चना कोलीवाडा रेसिपी खाण्यासाठी तयार आहे। एकदम दिसायला हॉटेल स्टाईल आणि टेस्टलाही हॉटेल स्टाईल आपले चना कोलीवाडा शेजवान चटणी सोबत सर्व केलेले आहेत। या मग खायला। आणि जाता जाता रेश्माज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे।